रत्नाकर मतकरी यांच्या मृत्युंजयी या कथासंग्रहातून मृत्युंजयी नावाची कथा. पंडित विश्वेश्वर शास्त्र्यांचा वाडा समुद्रकाठी होता. गाढ निळाभोर समुद्र, त्याला लागून मऊ मऊ सोनेरी वाळूचा पट्टा, त्याला जोडून पाषाणांची मोठी थोरली उतरंड, आभाळ छातीवर झेलून उभी असलेली. या पाषाणांमध्येच पंडितांचा वाडा होता. पाषाणरावच माथे टेकून राहिल्यासारखा, सागरतीरी येऊन उच्चासनावर ध्यानधारणेला बसल्यासारखा. त्याने खाली पाहायचे म्हटले असते तर त्याच्या नजरेला पडत्या सागराच्या धीर गंभीर लाटा, किनाऱ्यावर येऊन स्वतःला समर्पित करणाऱ्या. रात्रंदिवस त्यांचा घनगर्जन शब्द पूर्णेवर येऊन फुटायचा आणि त्याचे प्रतिध्वनी वाड्याच्या तळीच्या पाषाणांवर तुषारासारखे पडायचे. नीरामयी आपल्या खिडकीतून हे एकच एक दृश्य सदा बघत राहायची. नीरामयी पंडितांची एकुलती एक कन्या, रूपानं गुणांनी सुंदर पण दुर्दैवी. मोठ्या सघन रसिक घरातल्या सद्गुणी मुलाशी पंडितांनी तिचा बालपणी विवाह करून दिला होता. एवढ्याच हेतूने की वय परत्वे वाढणाऱ्या सौंदर्यानं पुढं तिला संकटात आणू नये. कधी काळी अचानक आपलं ही छत्र काळानं नेलं तर ही आई वेगळी मुलगी उघड्यावर पडू नये यासाठी त्यांनी हे देखणं सुगंधी फूल कळी असतानाच त्याच्या रंगछटा पुरत्या उमलण्याआधीच एका नामवंताच्या देव्हाऱ्यात नेऊन वाहिलं. पण पोरीचं दुर्भाग्य आड आलं. कुठल्याशा नाव नसलेल्या क्षुद्र ज्वरानं तिच्या कुमारवयीन पतिदेवाचा घास घेतला आणि ती आपल्या पित्या घरी कायमची परत आली. तिच्या गुणांवर लोभावलेल्या सासू सासऱ्यांनी म्हटलं, आहे ते सारं तिचंच आहे, मानू हिला आम्ही आमचीच मुलगी. पण पंडितांनी या प्रस्तावाला नम्र नकार दिला आणि नीरामयीला माघारी आणलं. पाकळ्या उमलण्याआधीच त्या नाजूक फुलातले रंग आतल्या आत गोठून गेले. आपलं रंगहीन आयुष्य कसंबसं जगत नीरामयी पंडितांच्या वाड्यात दिवसामागून दिवस घालवू लागली. पण पित्याच्या मायेला जेवढं शक्य होतं तेवढं सारं पंडितांनी तिच्यासाठी केलं. तिच्या उमलत्या तारुण्याला त्याचा कितपत उपयोग होता कोण जाणे. पण तिच्या दुःखावर फुंकर घालण्याचा प्रयत्न पंडितांनी मनापासून केला. त्यांनी तिला ग्रंथ वाचनाची आवड लावली, अनेक भाषा शिकवल्या, काव्य नाटकांमधलं सौंदर्य समजावून दिलं. बुद्धिमती नीरामयीनं ते सारं आत्मसात केलं. मग त्यामुळे तिचं कितपत समाधान झालं असेल ते असो. तिच्या बुद्धीचे सारे सोस भागले, पण मन मात्र उपाशीच राहिलं. आपली गत जाणून नीरामयी कधीच वाड्याबाहेर गेली नाही. अशा अभ्राआडच्या चंद्रकोरीसारखी दिवसेंदिवस अधिक फिकुटली होत ती चार भिंतींच्या आडच राहिली. काव्य नाटकात वर्णन केलेलं प्रीतीचं सारं सौंदर्य तिनं केवळ मनानं अनुभवलं. प्रत्यक्षात मात्र तिला भावलं ते सागर तीरावर उगवणाऱ्या मावळणाऱ्या सूर्याचं वैभव. एक टक लावून ती खिडकीतून पाहत राही. ते पहाटे कोळशाच्या राशीत अचानक लखलखू लागलेलं तेजस्वी लाल माणिकरत्न, मग साऱ्या आभाळभर थाटलेला केशरी मांडव, दुपारी शाळूवर उधळलेलं सोनं, सायंकाळी नाना रंगांच्या उधळणीतच विरघळणारा तेजोगोल आणि रात्री किनाऱ्याला घातलेलं गडद निळ्या काळोखाचं पांघरून. पडल्या देखील खिडकीच्या झरोक्यातून कधीकधी चंद्राचा नारंगी तुकडा तिला दिसे आणि एका नाव नसलेल्या अस्वस्थतेनं ती पछाडल्यासारखी होई. या कुशीवरून त्या कुशीवर वळताना ती तेच प्रश्न पुन्हा पुन्हा स्वतःला विचारी. का राहिले मी जिवंत आणि का गेले ते इतक्या लवकर? माझे पिताजी,
त्यांचं वय होत आलंय, तेही अचानक गेले तर? का ही अनिश्चिती, का हे संकट माणसांवर? आणि या सगळ्यांमधून एकच एक प्रश्न त्या बुद्धिमतीच्या मनात पुन्हा पुन्हा येई, मरणाला जिंकता येणारच नाही का? कोण जिंकेल मरणाला? काय असेल मरणाला जिंकण्याचं रहस्य? नीरामयी रोजच्या सारखीच खिडकीतून समुद्राकडे पाहत बसली होती. इतक्यात दूरवरून वाळू तुडवीत एक घोडेस्वार येताना दिसला. कुठं चालला असेल हा? किंचित औत्सुक्यानं ती त्याच्याकडे पाहत राहिली, पण तो पाषाणांच्या दिशेला वळला आणि तिचं औत्सुक्य अधिकच वाढलं. म्हणजे हा आपल्याकडे यायला निघालाय की काय? नाहीतर दुसरं घरच नाही या टेकडावर. आहे तरी कोण तो? पण कितीतरी वेळ तो तिच्या नजरेआडच राहिला आणि तिच्या अधीरतेला उत्तरच मिळालं नाही. ती दुसऱ्या खिडकीशी गेली आणि पटकन मागे वळली, कारण समोरूनच तो येताना दिसला पायवाटेवरून. हा तर निर्गुण श्रीमान मणिशंकरांचा थोरला मुलगा. पंडितांकडे तो कित्येकदा येई, पण नीरामयी कधीच पुढं होऊन त्याच्याशी बोलली नव्हती. आज मात्र एकाएकीच तिच्या मनात आलं, किती बलिष्ठ दिसायला लागला हा. जशी काही ती त्याला आज पहिल्यांदाच पाहत होती. पण एखादी गोष्ट नेमकी पाहत आलं तरीही तिच्यात एखाद्या वेळी नवीनच काहीतरी नजरेला पडतं. पहिल्यांदाच पाहावं तसं. नीरामयीचं आज तसंच झालं. ती उगाच स्वतःशी चकित होऊन गेली. निर्गुण नीरामयीला पाहायचा आणि पाहायचा नाहीही. तो पंडितांकडे आला की आतल्या बाजूला हालचाल जाणवे, पण ती जणातल्या चंद्रबिंबासारखी अस्पष्ट, थरथरती आणि प्रत्यक्षात तितकीच दुष्प्राप्य. पंडितांशी बोलताना नेहमीच त्याचे कान, डोळे आतल्या हालचालीचा वेध घेण्याचा प्रयत्न करीत. प्रत्यक्ष भेटीचा योग येणार नाही हे त्याला ठाऊकच होतं. तरीही प्रत्येक क्षण यायचा तो आशा लावूनच, आणि घुटमळणाऱ्या पायांबरोबर मनाला खेचून निर्गुण परतायचा. तो देखील एका हरवलेल्या अवस्थेत, ज्याचे शब्द माहीत नाहीत, अशा एखाद्या गाण्याच्या लकेरी पुन्हा पुन्हा नकळत मनात जाग्या होत राहाव्यात तशा बेचैनीत. आज मात्र निर्गुणची परिस्थिती अगदीच विपरीत होती. जड पावलांनी तो चालला होता. कसलं तरी जड ओझं वाहत असल्यासारखे त्याचे खांदे खाली झुकले होते आणि डोळे सुजल्यामुळे चेहरा शोकाकुल दिसत होता. त्याला पाहताच पंडित एकदम पुढं झाले आणि त्यांनी त्याला जवळ घेतलं, थोपटल्यासारखं केलं, आसनावर बसवलं. काही क्षण तो जमिनीवर रेखलेल्या चित्राकृतीकडे पाहत बसून राहिला. मग पंडितच आश्वासक स्वरात म्हणाले, मला समजलं. फार भयंकर प्रकार. मी आज यायलाच निघालो होतो. तरीही निर्गुण काहीच बोलला नाही. विजेचा धक्का बसून पुतळा झालेल्या माणसासारखा बसून राहिला. एकूण प्रकार धक्का बसण्यासारखा होता हे खरंच. निर्गुणचे वडील श्रीमान मणिशंकर हे नगरीतले अतिशय धनाढ्य व्यक्ती होते, पण त्यांची प्रसिद्धी तेवढ्या पुरतीच नव्हती. इतर धनसंपन्न माणसांपेक्षा एका बाबतीत त्यांच्यात वेगळेपणा होता. त्यांचा व्यासंग असामान्य होता. लक्ष्मी आणि सरस्वती या घरात वैरिणी नव्हत्या, सवतीही नव्हत्या, तर जुळ्या बहिणी होत्या. मणिशंकरांचा पुस्तक संग्रह साऱ्या नगरीत नावाजलेला होता. पंडित विश्वेश्वर शास्त्र्यांसारख्या विद्वानाशी देखील त्यांचा स्नेह होता. तो मुख्यतः ग्रंथप्रेमाच्या धाग्यानंच बांधलेला. ग्रंथांची ने-आण करण्याच्या निमित्तानं निर्गुण अनेकदा इथं आलेला होता. ग्रंथसंग्रह वाढवण्याच्या निमित्तानं श्रीमान
मणिशंकर देशभर फिरले होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून कधी राजमान्यांकडून तर कधी फिरस्त्यांकडून त्यांनी ग्रंथ खरीदले होते. ग्रंथाचं मोल न कळणाऱ्या एखाद्या अभागी पथिकाला केवळ एक वेळचं अन्न देऊन एखादा अमोल ग्रंथ घेतला होता, तर एखाद्या ग्रंथापायी आपला खजिना हलका केला होता. गणितासारख्या पार्थिव जड विषयापासून ते जारण मारणासारख्या अतिमानुष विषयापर्यंत सारे लहान मोठे ग्रंथ त्यांनी जमा केले होते. आणि 2 दिवसांपूर्वी एकाएकी वीज पडून त्यांच्या वाड्याला आग लागली होती आणि त्यांचा तो साऱ्या नगरीनं हेवा करावा असा अमोल ग्रंथसंग्रह पाहता पाहता आगीच्या भक्ष्यस्थानी पडला होता. दुर्दैव म्हणायचं की सुदैव कोण जाणे, पण आपला जीवापाड जपलेला आणि पोटच्या पोराचा संचित मायेनं वाढवलेला तो ग्रंथसंग्रह नष्ट झाल्याचं भयंकर दुःख श्रीमंतांना सहन करावं लागलं नाही, कारण त्याच आगीनं ते स्वतःही प्राणाला मुकले होते. घराचा पाऊण भाग जळून गेलेला, ग्रंथसंग्रह पूर्ण नाहीसा झालेला आणि पित्याचं छत्र एकाएकी गेलेलं, अशा परिस्थितीत तरुण निर्गुण भांबावून गेला असता तर नवल नव्हतं. पण पंडित त्याचं सांत्वन करू गेले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्याची अस्वस्थता नुसत्या दुःखापोटी जन्मलेली नाही, तिला वेगळंच काही कारण आहे. काय आहे? बोलून टाक, ते निर्गुणला धीर देत म्हणाले. तरीही निर्गुण गप्पच, कदाचित मनातल्या मनात शब्दांची जुळणी करीत राहिलेला. बोलता बोलता त्या दोघांमध्ये अचानक पसरलेली शांतता नीरामईला आतल्या दालनात सुद्धा जाणवली. एरवी निर्गुण आला असताना तिनं त्या दोघांचं संभाषण कधीच फारसं लक्ष देऊन ऐकलेलं नव्हतं, पण आज मात्र निर्गुणचा एकंदर अवतार पाहिल्यानंतर तिला ते ऐकावंसं वाटलं होतं. त्यातून त्याच्या घरावर ओढवलेल्या आपत्तीची वार्ता पंडितांनी तिच्या कानावर घातलेली होती. निर्गुणच्या दुःखानं तिचेही डोळे पाणावले होते, पण त्याच्या मौनानं मात्र ती चकित झाली होती. बोल बेटा, पंडित म्हणाले. कितीही विचित्र वाटलं तरी बोल. माणसाला गोंधळात टाकणाऱ्या कितीतरी गोष्टी या जगात आहेत. त्या खऱ्या वाटोत की खोट्या, त्यांचा निदान मोकळ्या मनानं स्वीकार करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मग पिताजी गेले तेव्हा जी एक अत्यंत विचित्र गोष्ट घडली, तिचा अर्थ आपल्यासारखीच व्यक्ती लावू शकेल, निर्गुण म्हणाला. तो भयंकर प्रकार ज्या रात्री घडला त्याच संध्याकाळी पिताजी पर्यटनाहून परत आले होते. मी त्यांचं स्वागत केलं तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली. दारात शिबिका थांबल्याचा आवाज झाल्याबरोबर निर्गुण धावतच सज्जात गेला. त्याचे पिताजी शिबिकेतून खाली उतरत होते. आजकाल त्यांच्या हालचालीमधून त्यांचं वार्धक्य जाणवल्याशिवाय राहत नसे. व्यवहाराचा ताप आणि शिवाय वेळी अवेळी केलेली पर्यटनं यामुळे ते थकल्यासारखे झाले होते. पण आज मात्र शिबिकेतून उतरताना या थकवेचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. कसलं तरी नवीन संजीवन मिळाल्यासारखा उत्साह त्यांच्यात संचारलेला दिसत होता. निर्गुण भराभर पायऱ्या उतरून खाली आला. स्वामींच्या स्वागतासाठी पुढं झालेल्या 2-4 सेवकांना मागं सारून त्यानं स्वतःच त्यांचं स्वागत केलं. नेहमीप्रमाणे श्रीमंतांनी एक भगव्या रेशमी वस्त्रात गुंडाळलेलं बाळ स्वतःच्या हातात वागवलं होतं. त्यांना सापडलेला एखादा नवीन दुर्मिळ ग्रंथराज त्या भासनात बांधलेला असणार हे उघड होतं. अशा वेळी इतर सारं सामान सेवक उतरवीत, पण त्या विशिष्ट भासनाला मात्र ते सेवकांना हात लावू देत नसत. मग निर्गुण पुढे होऊन ते त्यांच्या हातून काढून घेई. आज देखील तो स्वागताला पुढे झाला ते त्याच उद्देशानं. पण आज श्रीमंतांनी ते भगव्या वस्त्रात गुंडाळलेलं बाळ त्याच्याही हातात दिलं नाही. त्या अर्थी हा ग्रंथ विशेषच मोलाचा असणार हे उघड होतं. श्रीमंतांनी
नुसतीच मानेनं खूण करून त्याला आपल्याबरोबर यायला सांगितलं. निर्गुण त्यांच्या मागोमाग त्यांच्या दालनात गेला. आत गेल्याबरोबर श्रीमंतांनी दरवाजा बंद करून घेतला. त्यानंतरही ते क्षणभर कानोसा घेत उभे राहिले. मग म्हणाले, बेटा निर्गुण, मला आज विलक्षण आनंद झालाय. आजवर ग्रंथ गोळा करण्यासाठी मी जे श्रम घेतले त्याचं आज सार्थक झाल्यासारखं वाटतंय. आता माझं वय उतारायला लागले. हे सगळं वैभव नि सगळा ग्रंथसंग्रह मागे सोडून कधी ना कधी तरी मला मृत्यूच्या स्वाधीन व्हावं लागणारे विचार केला की धडकी भरते. वाटतं ते सगळं असं अर्धवट टाकून जावं लागणार असेल तर ते मी मिळवलं तरी कशासाठी? माझा प्राणाहून प्रिय ग्रंथसंग्रह तो अजून मी दशांशानं देखील वाचलेला नाही. तो तसाच सोडून मी जाऊ तरी कसा? पण मृत्यू कधी ना कधी येणारच. तो आल्याशिवाय कसा राहील? कठीण प्रश्न. निर्गुण मनाशी म्हणाला. मृत्यूला कोण जिंकेल? मृत्यू त्याच्या मनातला प्रश्न ऐकू गेल्याप्रमाणे श्रीमंत म्हणाले, मृत्यूला जिंकण्याचा उपाय माझ्या हाती आलाय. मग तूच सांग, का मला आनंद होऊ नये? निर्गुण चकित झाला. मृत्यूला जिंकण्याचा उपाय म्हणजे? त्याने विचारलं. श्रीमंतांनी भगवं रेशमी बासन हलकेच सोडलं. हात जोडीत ते म्हणाले, ही पोथी मला पर्यटनात मिळालेली. ही पोथी साधीसुधी नाही, ही मृत्युंजयी आहे. मृत्युंजयी पोथीचं नाव निर्गुणानं यापूर्वी एक दोघांच्या तोंडून ऐकलं होतं, पण ती कुणी वाचल्याचं त्याला माहीत नव्हतं. कुणाला सापडल्याचं ठाऊक नव्हतं. इतकंच नाही तर ती कुठे मिळते याचीही त्याला कल्पना नव्हती. म्हणून त्यानं विलक्षण कुतूहलानं त्या पोथीकडे पाहिलं. पोथी सर्वसाधारण जाडीची होती. तिची पानं अगदी जीर्णशीर्ण झालेली दिसत होती. पण विशेष म्हणजे तिच्यावरचं एक अक्षरही त्याला वाचता येत नव्हतं. त्याला आश्चर्य वाटलं. ही लिपी देवनागरी दिसत नव्हती. ही पोथी संस्कृतात नाही. श्रीमंत म्हणाले, कैवल्यवाणीमध्ये आहे. हिची लिपी देखील स्वतंत्र आहे. सुदैवाने मला कैवल्यवाणी थोडीफार येते. आपल्या पंडित विश्वेश्वर शास्त्रांनाही येते. या पोथीत मृत्यूला जिंकण्याचे मंत्र दिलेले आहेत. अर्थातच सर्वसाधारण माणसांना ते वाचता येऊ नयेत म्हणून ते अशा वेगळ्या भाषेत आहेत. मिळाली कुठं पण ही पोथी तुम्हाला? श्रीमंतांच्या मुद्रेवर एक गूढ स्मित झळकलं. ती कुठं मिळाली हे सांगायचं नाही अशी अट आहे. असं समज की ती पोथी पडायची त्याच्या हाती पडते, नाही त्याच्या नाही. तसं नसतं तर आजवर कैक माणसं अमर झालेली दिसली असती, नाही? क्षणभर निर्गुणच्या मनात आलं. आणि कित्येक माणसं अशीही असतील की त्यांना अमर व्हायचंच नसेल, पण पित्याच्या बोलण्यावर तो काही बोलला नाही. आज रात्रीच सुरू करणार आहे मी या पोथीचं अध्ययन, श्रीमंत म्हणाले. आणि त्यांनी पुन्हा पोथीला हात जोडले. मग त्यांनी खिशातून एक किल्ली काढली आणि कुसुंबी रंगाचा मखमली पडदा बाजूला केला. पडद्यामागे एक लहानसा दरवाजा होता. त्यातून ते आत गेले. निर्गुण बाहेरच थांबला. त्याला ठाऊक होतं आत गेल्यानंतर पिताजी पुन्हा दुसरी एक चावी लावून आणखी एक छोटं दार उघडतील. आतल्या प्रशस्त दालनात गालिच्यापासून तख्तपोशीपर्यंत चारी भिंती व्यापून टाकणाऱ्या कपाटांमधून त्यांचे लाडके ग्रंथ ठेवलेले आहेत. त्यांच्याकडे समाधानानं पाहत ते काही वेळ तसेच उभे राहतील. मग एखादा दुसरा ग्रंथ इकडे तिकडे तर नाही झाला हे पाहतील. एखाद्या प्रिय ग्रंथावरची नसलेली धूळ उगाचच बोटानं उडवून स्वच्छ करतील. मग एखादं पुस्तक काढून सहज चाळत म्हणून बसतील. ते बाहेर चांगलीच हाकाटी होईपर्यंत. आपल्या या
ग्रंथसंग्रहात मृत्युंजयी पोथीसाठी पिताजींनी कुठली जागा निश्चित केली असेल याचा विचार करीत निर्गुण स्वतःच्या दालनात गेला. पण मगा दडपलेला तो विचार अजूनही त्याचा पाठपुरावा करीतच होता. अमर होणं खरंच इतकं महत्वाचं आहे का? सारं घर झोपलं होतं. आभाळात गडगडत होतं. ढगांमुळे चंद्रही दिसेनासा झाला होता. श्रीमंत स्नान करून पूजेला बसले होते. आज त्यांची पूजा अर्चा नेहमीपेक्षा जरा अधिकच लांबली. पूजा संपवून ते तसेच सोहळ्यानं देवघराबाहेर आले. कानोसा घेतला. बाहेर सगळं शांत होतं. दूरवरून ढगांचा गडगडाट जवळजवळ येत असल्यासारखा वाटत होता. स्वस्थ चित्तानं ते पायऱ्या चढून वर गेले. भिंतीतली एक कळ दाबली. त्याबरोबर एक लाकडी कमळफूल उघडलं. त्यात ठेवलेला किल्ल्यांचा जुडगा काढून त्यांनी कमळफूल बंद केलं. कुसुंबी मखमली पडदा बाजूला केला. दार बंद करून त्यांनी चौरंग मांडला आणि त्यावर मृत्युंजयी पोथी ठेवली. हात जोडले. कुलस्वामीचं स्मरण केलं आणि आता ते पोथीवरचं रेशमी आवरण दूर करणार इतक्यात कांठळ्या बसवणारा आवाज झाला आणि भिंत फोडून आगीचा लोळ आत शिरला. काय होत आहे हे समजण्याआधीच ती बंद खोली ज्वाळांनी भरून गेली होती. श्रीमंत खुळ्यासारखे या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत धावून ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचं भानच नाहीसं झालं होतं. अखेरीस त्यांनी कशीबशी कुलस्वामीचं स्मरण केलं आणि आता ते पोथीवरचं रेशमी आवरण दूर करणार इतक्यात कांठळ्या बसवणारा आवाज झाला आणि भिंत फोडून आगीचा लोळ आत शिरला. काय होत आहे हे समजण्याआधीच ती बंद खोली ज्वाळांनी भरून गेली होती. श्रीमंत खुळ्यासारखे या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत धावून ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचं भानच नाहीसं झालं होतं. अखेरीस त्यांनी कशीबशी ती मृत्युंजयी पोथी उचलली आणि ते दाराशी आले. तोवर त्यांच्या अंगावरचं रेशमी वस्त्र भुरूभुरू पेटू लागलं होतं. एव्हाना दारानंही पेट घेतला होता. ते तसेच मागं फिरले आणि पोथी ज्वाळांपासून वाचवण्याचा प्रयत्न करीत ती छातीशी धरून खाली वाकले. विजेच्या कडकडाटानं सारे कुटुंबीय जागे झालेच होते. पण घर पेटलं आहे हे त्यांच्या फार उशिरा लक्षात आलं. तोवर बाहेरचा भाग कडाकड मोडून पडायला सुरुवात झाली होती. कुठून तरी एकदम सूचना मिळाल्यासारखा निर्गुण धावला तो श्रीमंतांच्या खाजगी दालनात. पण तो दारापर्यंतही जाऊ शकला नाही. ग्रंथसंग्रहाचं दालन म्हणजे एक दगदगतं अग्निकुंड झालं होतं. पहाटेपर्यंत सगळेजण आग विझवण्याचा प्रयत्न करीत होते. उजळताना ती विझली. घराची एक बाजू सबंध जळून खाक झाली होती. ग्रंथांची तर राखच होऊन गेली होती. गुडघे मोडून ओणवा वाकलेला श्रीमंतांचा देह जळून कोळसा झाला होता. आश्चर्य असं की त्या सबंध भस्मीभूत दालनात एकच वस्तू तेवढी अजिबात न जळलेली अगदी जशीच्या तशी होती, ती मृत्युंजयी पोथी. हे कसं काय झालं असावं हे मला अजून कळत नाही, निर्गुण म्हणाला. कोणी कितीही संरक्षण दिलं तरी त्या एवढ्या भडकत्या आगीत एका पानालाही धक्का न लागता ती पोथी सुरक्षित राहावी हे कसं? याचा अर्थ एकच होतो, पंडित म्हणाले. श्रीमंतांनी तुला सांगितल्याप्रमाणे ती पोथी खरोखरच अद्भुत आहे, मृत्युंजयी आहे. तिला मृत्यू कसा येईल? खरं तर एका परीनं ही त्या पोथीची कसोटीच झाली. तिच्यातले मंत्र विलक्षण सामर्थ्यवान असतील.
याविषयी मला तरी शंका राहिलेली नाही. मला वाटलंच की आपल्याला यात स्वारस्य वाटेल, म्हणून तर मी आपल्याकडे आलो. अरे पण येताना ती बरोबर नाही का आणायची? मला ती समक्ष पाहायची कोण उत्सुकता लागले, पंडित म्हणाले. खरं सांगू पंडित, निर्गुण म्हणाला, हे सगळं ऐकल्यानंतर आपण तिचा स्वीकार करालच याची मला खात्री नव्हती, म्हणून मी ती घेऊन आलो नाही. नाहीतर माझ्या मनातून ती आपल्यालाच देऊन टाकायची आहे. तसं केल्यानं ती सत्कारणी पडल्यासारखं होईल. मला स्वतःला तिचा काहीच उपयोग नाही. मला अमर तर व्हायचं नाहीच, पण व्हायचं असतं तरी काय उपयोग? मला कैवल्यवाणी येत नाही. सुदैवानं मला थोडीफार येते. निरामयीलाही मी ती शिकवलीये. निरामयीचा उल्लेख होताच निर्गुणला एकदम एक वेगळं भान आलं. वाटलं आपल्या दुःखामध्ये आपण आज तिला विसरून गेलो की. नकळत त्याची नजर आतल्या न दिसणाऱ्या हालचालीकडे गेली. मनात नेहमीचं बिनशब्दांचं गाणं सुरू झालं. चल आत्ताच येतो मी तुझ्याबरोबर, पंडित निर्गुणला म्हणाले. काही वेळ निर्गुण एकटाच बसून राहिला. पंडितांनी अंगरखा चढवला, उपरणं घेतलं आणि फेटाही बांधला. हे करता करताच निरामयीचा निरोप घेतला. निरामयी मागल्या दारी गेली. पंडितांची भुऱ्या घोड्यांची गाडी जोडायला सांगून आली आणि जाऊन खिडकीत उभी राहिली. पंडित आणि निर्गुण टेकाड उतरत होते. निर्गुणनं वळून पाहिलं की आपल्यालाच भास झाला. तिची खात्री होईना. थोड्याच वेळात वाळूतून एक भुऱ्या घोड्यांची गाडी आणि एक घोडेस्वार वेगानं जाताना तिनं पाहिलं. ते दिसेनासे होईपर्यंत ती पाहत राहिली. मग तिची नजर समुद्राकडे गेली. त्यावर एक काळसर सावली पसरू लागली होती. दूरवरून काळ्या ढगांची माळच्या माळ येऊ लागलेली दिसली. का कोण जाणे, तिला एकदम अस्वस्थ वाटू लागलं. पंडितांनी ती पोथी पाहिली आणि ती साधीसुधी वस्तू नाही याबद्दल त्यांची खात्री पटली. हा वेगळेपणा कसला होता हे त्यांना सांगता आलं नसतं, परंतु ती पोथी काही अद्वितीय होती. खास श्रीमंतांच्या घराला मरणकळा आली होती. घराची झालेली दशा पाहून पंडितांना गहिवरून आलं. श्रीमंतांच्या व्यक्तिमत्वाच्या खुणा जागोजागी उमटल्या होत्या. पंडितांचा एक सोबती त्यांच्या नकळत निघून गेला होता आणि तो देखील नेमका मृत्यूला जिंकण्याच्या मार्गावर असताना. श्रीमंतांच्या घरातल्या मंडळीचं कसंबसं सांत्वन करून पंडितांनी त्यांचा निरोप घेतला. भगव्या रेशमी बासनात मृत्युंजयी पोथीला घेऊन पंडित निघाले तेव्हा आभाळात गडगडायला सुरुवात झाली. गाडीवाल्यानं घोड्यांचा वेग वाढवला. भुऱ्या घोड्यांना देखील घरी पोचायची घाई झाली. हळूहळू आभाळ काळवंडायला लागलं. एक मागून एक काळ्या ढगांच्या सेना येऊ लागल्या. प्रत्येक सेना अधिकाधिक काळीकुट्ट होता होता त्यांनी सूर्याला घेरलं. दिसेनासा होता होता सूर्यानं काळ्या ढगांहून फेकलेला एखादा असहाय किरण अधिकच केविलवाणा वाटू लागला. पंडित आपल्याच विचारात मग्न होते. एक महाविलक्षण गोष्ट मुद्दाम शोधून सापडणार नाही अशी एकाएकी अगदी सहजपणे हाती आली. पण इतक्या भयंकर रीतीनं मित्राचा मृत्यू झाल्यानंतर ती आपल्याच हाती यावी असा ईश्वरी संकेत असला पाहिजे. नाहीतर श्रीमंतांना मृत्यू का यावा? नाहीतरी या जगात पंडितांनाच आयुष्य लाभण्याची गरज आहे. त्यांच्याशिवाय जगाला अज्ञानातून कोण बाहेर काढणार? गाडी खडकाळ भागातून धावू लागली. पुन्हा एकदा मोठा गडगडाट झाला. पंडितांना बाहेरच्या या थैमानाचं भान नव्हतं. त्यांनी गाडीचे पडदे ओढून घेतले, पण गाडीला फार धक्के बसू लागले. तेव्हा त्यांनी एकदा
पडदा किंचित बाजूला करून गाडीवानाला जरा सावकाश असं सांगितलं. त्यांना नीरामईची आठवण झाली. तिला तर आपली फारच गरज आहे. बिचारीला आपल्या वाचून दुसरं कोण आहे? आपण अमर व्हायला हवं, तिच्यासाठी व्हायला हवं. त्यांनी नकळत मांडीवरच्या पोथीला हात जोडले आणि एकाएकी त्या क्षणी बाहेर वीज चमकली. लख्ख प्रकाश पडला आणि त्या प्रकाशानं दिपलेले घोडे चौखूर उधळले. गाडीचे आटे सैल झाले आणि गाडी एकदा हवेत उडाल्यासारखी होऊन परत चाकांवर आपटली. त्या प्रहारानं गाडीचं एक चाक निखळलं आणि गाडी लांब खड्ड्यात जाऊन पडली. गाडीवाल्यानं उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो एका झुडपावर जाऊन बेशुद्ध होऊन पडला. पंडितांनी धक्क्यातून सावरण्यासाठी दाराचा आधार घेतला. त्याच क्षणी दार उघडलं आणि पंडित बाहेर फेकले गेले. त्यांचं डोकं दगडावर खचकन आपटून फुटलं. निखळलेलं चाक वेगामध्ये फिरत फिरतच दूर कुठेतरी गेलं. एक घोडा गाडीच्या पुढच्या भागाखाली वेडावाकडा सापडला. त्याची मान मोडली आणि तो आचके देऊ लागला. दुसरा गाडीपासून सुटला आणि काळ्या क्षितिजापर्यंत भन्नाट दौडत निघाला. दिवे लागणी झाली तरी पंडित घरी आले नाहीत तेव्हा नीरामईची अस्वस्थता फारच वाढली. साऱ्या आयुष्याचा एकटेपणा तिला खायला उठला. मध्यरात्री येऊन कुणीतरी तिला ती भयंकर वार्ता सांगितली. ती ऐकता क्षणी नीरामई जणू जागच्या जागी गोठून गेली. त्या माणसाबरोबरच ती गेली आणि तिनं आपल्या पित्याचं अंत्यदर्शन घेतलं. शोक देखील करता येणार नाही इतकी ती बधीर होऊन गेली होती. रात्रीच्या काळोखातच ती कुणाबरोबर तरी परतली आणि तशीच बधीरपणे बसून राहिली. दुसरा सबंध दिवस ती तशीच बसून राहिली. तिला खाण्या जेवण्याची शुद्ध नव्हती की उठाय झोपायचं भान नव्हतं. संध्याकाळ सरता सरता ती थोडी भानावर येऊ लागली. भांबावलेल्या मनात हळूहळू विचार जागे व्हायला लागले. पिताजी गेले, कालच गेले. मला एकटीला निराधार टाकून तेव्हा ते गेले आणि आता हे मृत्यूनं मला 2 वेळा लुटलं. ते अगदी कुमारवयात गेले आणि हे अपघातानं गेले. दोघांच्याही मरणाला कारण नव्हतं, पण तरी मरणानं त्यांना खेचून घेतलं. उगाचच मनात आलं म्हणून का हे मरण असं थैमान घालतं, कुणालाही असं जिंकून घेतं? तोच प्रश्न नेहमीचा. या मरणाला कुणी जिंकूच शकत नाही का? कुणीतरी दारात उभं होतं. तिनं मान उचलून त्याच्याकडे पाहिलं. मी निर्गुणचा स्नेही अविचल सांगायला आलो होतो. अग्निसंस्कार झाले. पंडितांच्या प्रतिष्ठेला शोभतील असे निर्गुणनं सारं काही जातीनं केलं. देह परस्पर स्मशानभूमीतच नेला. आपल्याला या अवस्थेत नेणं योग्य नव्हतं. शिवाय आपण एक स्त्री. पण मुद्दाम सांगायला आलो की सगळं यथासांग पार पडलं. ती काहीच बोलली नाही. पण कुठं तरी बरं वाटलं. यात कुठं समाधानाला जागा होती. पण ते वाटलं खरं. असंही वाटलं की या सभ्य माणसाबद्दल कृतज्ञता दाखवायला हवी आणि तरीही तिच्या तोंडून शब्द बाहेर पडला नाही. अविचल अजून दारातच उभा होता. तो थोडा पुढे झाला आणि त्यानं हातातलं गाठोडं पुढे केलं. या त्यांच्या वस्तू आपल्यासाठी आणल्या आहेत. तिनं बसल्या बसल्याच त्या घेतल्या. तिचा निरोप घेऊन अविचल निघून गेला. काही काळ ती तशीच निश्चल बसून राहिली. मग तिनं पुढं होऊन ते गाठोडं ओढलं. ती त्याच्यावरून मायेनं हात फिरवीत राहिली आणि तिला हुंदके आवरेनासे झाले. पिताजींच्या वस्तू, जोडे, काठी, अंगठी आणि यापूर्वी न पाहिलेली एक नवीन वस्तू, पण त्यांचीच पोथी. हीच का ती मृत्युंजयी पोथी? नक्कीच. पण त्या अपघातानंतर हिचं एकही पान चुरगळलेलं नाही. चिखला मातीचा एकही डाग हिच्यावर नाही. ही
वाचून पिताजी अमर झाले असते, पण त्याआधीच त्यांना मृत्यूनं गाठलं. ते अमरपदाच्या उंबरठ्यावर असतानाच, जसे श्रीमंत मणिशंकरही पोथी वाचण्याच्या बेतात असतानाच, पण हा निव्वळ योगायोग असेल का? काही मृत्युंजयी पोथी वाचून ते अमर होण्याच्या आतच मरणानं त्यांना गाठलं होतं. जाणून बुजून आपल्याला चुकवू पाहणाऱ्या त्या दोघांना वेळीच टिपलं होतं. या जगात कुणीच अमर होऊ शकत नाही. मरणाला कधीच कुणी जिंकू शकत नाही. मग मृत्युंजयी पोथी हाती आली तरी असाच तर याचा अर्थ नसेल. पण तसं चालायचं नाही. मरणाला जिंकता यायला हवं. हे मरण भयंकर असतं. या मरणानं मला दोनदा निराधार केलं. मी त्याचा सूड घेईन. मी जिंकेन मरणाला. मला कैवल्यवाणी येते. निरामयीनं पोथी समोर धरली आणि हात जोडले. तत्क्षणी काळ्याभोर आकाशात वीज कडाडली, कोसळली. ती नेमकी पंडितांच्या वाड्यावर. वाडा गदगदा हलला क्षणमात्र आणि दुसऱ्याच क्षणी त्याचं छप्पर ढासळलं. बाजूच्या भिंतींना मोठमोठे तडे गेले. निरामयीच्या डोक्यावरची तुळई एका बाजूने सुटली आणि खाली येऊ लागली. भयचकित होऊन निरामयी त्या तुळईकडे पाहतच राहिली. त्या भयानक क्षणी तिला बाजूला व्हायचंही भान राहिलं नाही. वरून खाली येणाऱ्या मृत्यूकडे ती डोळे विस्फारून बघत राहिली. तिनं मृत्यूला डिवचलं होतं, ती पोथी वाचायची असा निश्चय करून. म्हणून मृत्यू तिच्या रोखानं चाल करून येत होता आणि एकदम कुणीतरी तिला बाजूला खेचलं. खेचत तो तिला नेऊ लागला. ती त्याच्याबरोबर फरफटत निघाली. तुळई खाली कोसळली. दोघं पळत सुटली. कशीबशी ती दोघं त्या कोसळणाऱ्या घरातून बाहेर पडली. तरी त्यांची गती कमी झाली नाही. काही वेळ ती दोघंही खडकांमधून पळतच राहिली. अखेरीस एकदाची ती दोघं थांबली. आता धोका राहिला नव्हता. घराच्या दिशेने पाहत ती दोघं धापा टाकीत उभी राहिली. घराचा जवळजवळ अर्धा भाग कोसळला होता. आधार सुटलेले काही भाग अजूनही तुटून पडत होते. खाली भरती आली होती. वाळूचा पट्टा पार दिसेनासा झाला होता. प्रचंड लाटा खडकावर धक्के देत होत्या. आता ढग पांगले होते. चंद्र दिसू लागला होता. आता ढग पांगले होते. चंद्र दिसू लागला होता. तू कसा आलास एकदम? तिनं निर्गुणला विचारलं. पंडितांच्या वस्तूंबरोबर अविचल पोथी घेऊन गेला हे माझ्या एकदम लक्षात आलं. तू ती वाचायचा प्रयत्न केलास तर तुला धोका आहे हेही जाणवलं. तत्क्षणी मी घोडा घेऊन दौडत निघालो. पण माझ्याबरोबर तुला देखील धोका नव्हता का? होता, पण तुला वाचवायला हवंच होतं. काय वाटेल ते झालं तरी प्राणांवरचा धोका पत्करून. हो, वेळ प्रसंगी तेही का? त्यानं भाबडेपणानं तिला विचारलं. काही नाही, मी एका प्रश्नाचं उत्तर शोधत होते. कुठल्या? मरणाला कोण जिंकतं या? मरणाला जिंकण्याची गरजच काय? निर्गुण म्हणाला. इथं अमर व्हायचंच कोणाला? इथं अमर व्हायचंय कोणाला? त्याची भीती न वाटल्याशी. कारण जिंकायचं असेल तर त्या भीतीलाच. मग कुठली भावना त्या भीतीला जिंकेल? कुठली भावना मृत्युंजयी ठरेल? त्याच्याकडे न पाहता तिने हलकेच विचारले. कुठली? त्याला रोखून पाहत विचारलं. तिनं काहीच उत्तर दिलं नाही. मग तिला एकदम आठवलं की इतका वेळ आपण ती पोथी छातीशीच धरून आहोत. क्षणाचाही विचार न करता तिनं ती हातात धरली आणि खालच्या उसळणाऱ्या लाटांमध्ये फेकून दिली.
हे काय केलंस? त्यानं हपकून विचारलं. पोथी समुद्रार्पण केली, ती गंभीरपणे म्हणाली. नाहीतरी ती नष्ट होणार नाहीच, पण पडायची असेल त्याच्या हाती पडू दे. आपल्याला तरी आता तिची गरज नाही. खरं ना? तो काहीच बोलला नाही. हातात हात घालून ती दोघं कोसळलेल्या घराच्या दिशेनं चालू लागली. कथा समाप्त.